नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोहर. आज मी आपल्यासाठी घेऊन आलो 399 रुपयाचं एक बेस्ट बजेट इयरफोन ज्याचं नाव आहे MI बेसिक्स. आणि आज मी आपल्याला हे इयरफोन अनबॉक्स करून दाखवणार आहे आणि सांगणार आहे की 399 रुपयात हे इयरफोन योग्य आहे का नाही ते. तर चला बघूया मित्रांनो. जसं की आपण बॉक्स बघू शकता, यावर लिहिलेलं आहे बॅलेन्स साऊंड, ॲल्युमिनियम साऊंड चेंबर, लाईट वेट, म्हणजे वजनाने हलके आहेत. आणि साऊंड जो आहे तो दोन्ही इयरफोनमध्ये एकदम बॅलन्स केलेला आहे त्यांनी, म्हणजे कुठेही जास्त कमी जास्त असं काही आढळणार नाही इयरफोनमध्ये. मी याची सील ओपन केली, आपणास बॉक्स ओपन करून दाखवतो. बॉक्समध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसतं जे आपले बेसिक इयरफोन आहेत ते, आणि आणखी मिळतं एक पाऊच. त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात 2 लहान साईजचे इयर टिप्स आणि 2 मोठे. आणि जे हेडफोनसोबत लावलेले आहेत ते आहेत मीडियम. चला मित्रांनो, आता येऊया इयरफोनवर. इयरफोनची जी क्वालिटी आहे ते आपण बघू शकता. एक नॉर्मल रबरचं इयरफोन आहे. आणि जे इयरफोन जॅक आहे तो बघू शकता एक थोडासा 90 डिग्रीवर रोटेट झालेला आहे, ज्याने काय होतं इयरफोन खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आपल्याला एक दाखवतो. हे बघा, जे इयरफोन सरळ असतं त्याच्यामध्ये वायर इथनं असं खराब होतं जास्त काळ वापरल्यानं, पण याच्यात तशी भीती नाही आहे, आपण बघू शकता. आणि ह्या आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या की हे जे इयरफोन आहे हे एक नॉर्मल इयर जॅक आहे. आणि याचा बघू शकता हा गोल्ड प्लेटेड आहे. गोल्ड प्लेटेड असल्याने काय होतं, याची जी लाईफ असते ती जास्त मिळते, हा जास्त काळ चालतो, खराब होत नाही. मित्रांनो, आता आपण इयरबड बघू शकता. हे जे इयरबड आहे ॲल्युमिनियमचं बनलेलं आहे. आणि हे जे दिसतं रबर इयर टिप्स, जे की एक सॉफ्ट सिलिकॉन रबर टिप्स आहे, ज्याने जास्त काळ जरी आपण वापरलं तरी आपल्या कानाला जास्त त्रास होणार नाही. आणि ह्या इयरफोनला एक इनलाईन माईक येतं ज्याची ऑडिओ क्वालिटी चांगली आहे. आणि हे जे एक बटन आहे, ह्या एक बटनने आपण फोन उचलू शकता, फोन ठेवू शकता. आणि एकदा प्रेस केल्यानं आपण जे गाणं ऐकत असलो ते पॉज होतं, प्ले होतं. आणि 2 वेळा असं प्रेस केलं तर ते गाणं पुढच्या गाण्यावर जातं. आणि 3 वेळा प्रेस केलं तर आपण मागच्या गाण्यावर जातो. हे एक फीचर हे इयरफोन तुम्हाला देतं. मित्रांनो, आता मी आपल्याला हे इयरफोन एकदा घालून दाखवणार आहे. नंतर आपण बघू शकता याचा लुक कसा आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की इयरफोन कानामध्ये कसं वाटतो. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता. याने तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की इयरफोन कानामध्ये कसं दिसतं. मित्रांनो, जेव्हा हे इयरफोन आपण कानामध्ये घालता, जसं की आपण कानामध्ये घातलं की आपल्याला जो आजूबाजूचा येणारा शिल्लक आवाज आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो. विश्वास ठेवा, खरंच बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो. आणि त्यानंतर आपल्याला जो ऑडिओ एक्सपिरियन्स आहे इयरफोनचा तो खूप चांगला मिळतो. आणि तसंही या इयरफोनचं जे बेस ट्रिपल ते सर्व एकदम बॅलन्स्ड आहे. कुठेही कमी जास्त खालीवर असं होत नाही, एकदम बॅलन्स्ड आहे. जसं रिअल सॉन्ग आहे ते तुम्हाला पूर्णपणे रिअल ऐकायला भेटतं. आणि आता पबजीवाल्यांसाठी हे इयरफोन खरंच उपयोगी आहे. कारण मी पबजी खेळून पाहिलं याने, तर आपल्याला जे एनिमी येतात त्यांच्या पावलाच्या आवाजाने आपण समजू शकतो की एनिमी कुठून येतोय, किती डिस्टन्सवर आहे. ते सर्व काही जी गरज असते पबजीमध्ये खेळताना एक बेस्ट इयरफोनची, ती गरज हा इयरफोन पूर्ण करतो. ट्रस्ट मी, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवून पबजी खेळू शकता. आणि तुमचा जो अनुभव असेल तो जुने इयरफोन जे असतील सर्वसाधारण त्याच्यापेक्षा खूप बेस्ट असेल पबजीसाठी. तर मित्रांनो, आता शेवटी हे इयरफोन 399 रुपयामध्ये तुमच्यासाठी घेण्यासाठी वरती आहे का नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक आहे का मित्रांनो. 399 रुपयामध्ये ॲल्युमिनियम बॉडी इतर कोणताही इयरफोन तुम्हाला देत नाही. त्या व्यतिरिक्त दुसरा जो आहे तो आहे हा जॅक, 90 डिग्री वर रोटेट झालेला जॅक. याची जी लाईफ आहे ती जास्त असते नॉर्मल इयरफोनपेक्षा. आणि याचा जो गोल्ड प्लेटेड जॅक आहे तो जास्त काळासाठी तुम्हाला हे इयरफोन टिकवतो. आणि आता ऑडिओ क्वालिटी. मित्रांनो, ट्रस्ट मी, 399 रुपयामध्ये याच्यासारखी ऑडिओ क्वालिटी तुम्हाला इतर कोणताही इयरफोन देत नाही. मी आतापर्यंत खूप इयरफोन यूज केले, पण याच्यासारखी ऑडिओ क्वालिटी ह्या प्राईसमध्ये शक्यच नाही. हा बेस्ट इयरफोन आहे 399 रुपयासाठी आणि तुम्ही बिंदास घेऊ शकता. आणि पबजीवाल्यासाठी स्पेशल खरंच बेस्ट इयरफोन आहे, घेऊ शकता तुम्ही. आणि तुम्ही जर हा इयरफोन घ्यायचा असाल तर याची एक बेस्ट बाय लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथं जाऊन डायरेक्ट घेऊ शकता. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोघांची लिंक दिलेली. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या मराठी टेक व्हिडिओसाठी आणि रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.